संभाजीराजे छत्रपतींनी मवियातून लढावं, पाठिंबा देऊ अशी भूमिका महाविकास आघाडीतील काही जणांनी घेतल्याची माहिती आहे। संभाजीराजे स्वतंत्रपणे त्यांच्या पक्षातून लढल्यास पाठिंबा नाही। मवियातील 3 पैकी एका पक्षाच्या तिकिटावर संभाजीराजेंनी लढावं। कोल्हापुरात लोकसभेला पाठिंबा देण्याची मवियाची भूमिका आहे। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आता आपल्या सोबत आहेत। सोमेश, नेमका संभाजीराजेंचं कार्ड घेऊन महाविकास आघाडीला काय साध्य करायचं आहे? महाविकास आघाडीमध्ये चर्चा झाली एकंदरीतच नव्या पक्षांच्या समावेशासंदर्भात आणि इतर बाबतीतही। आता सध्या वंचित बहुजन आघाडी तशी एक पार्टी आहे की ज्यांचा अजूनपर्यंत काही महाविकास आघाडीत निर्णय झालेला नाही। तसंच दुसऱ्या बाजूला संभाजीराजे यांचाही स्वतंत्र पक्ष आहे ज्याबाबत महाविकास आघाडीत अजून निर्णय झालेला नाही। त्यावरती चर्चा करत असताना तिन्ही पक्षांचं असं ठरलंय की जर संभाजीराजे छत्रपती हे स्वतःहून एखाद्या पक्षातून लढले, 3 पैकी राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट या 3 पक्षांपैकी एखाद्या पक्षासोबत लढले तर त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका आणि त्याबाबत सकारात्मक असल्याचं मवियाकडून कळतंय। अन्यथा ते स्वतंत्रपणे लढले तर मात्र महाविकास आघाडीकडून पाठिंबा दिला जाणार नाही असा निर्णय हा महाविकास आघाडीचा झालाय असं आपल्याला माहिती मिळते। आणि त्या माहितीच्या आधारे असं सांगितलं गेलंय की जर ते 3 पक्षांपैकी एखाद्या पक्षाच्या तिकिटावर लढले तर मात्र त्यांना प्रत्यक्ष महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळेल। ते स्वतंत्रपणे लढले तर मिळणार नाही। याचा अर्थ थोडक्यात त्यांच्या पक्षालाही महाविकास आघाडीत सामावून घेतलं जाणार नाही असा अर्थ या निर्णयातून निघू शकतो। ठीक आहे, धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।